विद्यार्थी मित्रांनो, ओवी करिअर सेंटरच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा सर्वांचं एकदा मनापासून मी स्वागत करतोय. आज आहे की नाही आपण चॅप्टर नंबर 2 म्हणजे जो आपला दुसरा धडा आहे बोर्डाचा मॅथमॅटिक्सचा चॅप्टर नंबर 2. काय आहे चॅप्टर नंबर 2? मेट्रायसेस आणि डिटर्मिनंट हा चॅप्टर आज आपण स्टार्ट करणार आहोत. आपण पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक जो आहे तो सर्व कंप्लीट केलेला आहे. आपण त्या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणा किंवा बोर्डाचे आपले टेक्स्टबुक मधले प्रश्न म्हणा आपण सर्व कव्हर केलेले आहेत. प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो टॉपिक जाऊन तुम्ही लगेच यूट्यूबवर बघा. आपली संपूर्ण प्लेलिस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंट हा जो टॉपिक आहे हा फार महत्वाचा टॉपिक आहे. म्हणजे हा टॉपिकचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या पेपरामध्ये पण दिसतील आणि MHT-CETच्या पेपरामध्ये पण दिसतील. MHT-CETला परत हा टॉपिक 6 ते 8 मार्कांना येऊ शकतो. मोस्टली हा 6 मार्कांना येतो, पण 8 मार्कांना कधी कधी येऊ शकतो. बोर्डामध्ये पण ह्या टॉपिकला महत्व आहे. आणि हा टॉपिक कसा आहे, इझी टू डू टॉपिक आहे. इझी टू डू टॉपिक म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना गणिताची भीती वाटते, जे मला विचारतात की सर असे कोणते तरी चॅप्टर सांगा ना जे सोपे असतील आणि आम्ही लगेच करून जातो, जेणेकरून आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण मार्क मिळतील. सो अशा विद्यार्थ्यांना मी मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंट चॅप्टर करायला सांगतो. तर बघा, आज आपण कोणताही क्षणांचा विलंबन न करता म्हणजे कोणताही वेळ वाया न घालवता फटाफट आपण टॉपिकला सुरू करूयात. मी अशी अपेक्षा करतो की जे तुमचं 11वीचं मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंट आहे ते तुम्ही शिकून आलात. म्हणजे तुम्हाला हा लेक्चर बघण्यासाठी काय माहिती पाहिजे, मॅट्रिक्स काय असते, त्याची ऑर्डर काय असते, एखादी स्क्वेअर मॅट्रिक्स काय असते, मॅट्रिक्सला ऍड कसं करतात, मॅट्रिक्सला मल्टिप्लाय कसं करतात. जर एवढं जरी तुम्हाला माहिती असेल ना तर बस, बाकीचं उरलेलं सगळं माझ्यावर सोडून द्या. मी सर्व तुम्हाला मार्गदर्शन देतो. ओके. आणि मार्गदर्शन देण्यासाठीच आपण आपलं चॅनल ओपन केलेलं आहे. ओके. तर बाकीचं उरलेलं मी सर्व सांगतो. आधी फक्त एवढं हे करून घ्या. आपण आज लगेच टॉपिकला सुरुवात करूया. आपण जो सर्वात अगोदरचा टॉपिक करणार आहोत तो फार इझी टॉपिक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या टॉपिकचा प्रश्न लवकर जमतो. तो आहे मायनर ऑफ द मॅट्रिक्स. सर्वांनी आपल्या टेक्स्टबुक नोटबुकमध्ये हेडिंग टाकून द्यायची आहे चॅप्टरची, मायनर ऑफ द मॅट्रिक्स. आपल्याला माहिती असतं रे बघा, ही एक मॅट्रिक्स आहे. समजा तुमच्याकडे ए नावाची मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. हा एलिमेंटला काय म्हणतो आपण, A11 स्मॉल ए मध्ये म्हणतो. याला काय म्हणतो, हा काय A12 म्हणजे पहिला रो. म्हणजे हे कसं आलं, पहिला, एक मिनिट, सॉरी, हा कसा आलं, पहिला रो दुसरा कॉलम म्हणून 1 2 आलं. ओके. हा काय येतो A21, हा काय आहे A22. ओके. तर आपण काय करू शकतो माहिती का, मायनर काढतो. मायनर आपण प्रत्येक एलिमेंटचा काढतो, एवढं लक्षात ठेवायचा. प्रत्येक एलिमेंटचं जे आता ए नावाची मॅट्रिक्स आहे, आपण याचं पण मायनर काढणार, याचं पण काढणार, याचं पण काढणार, याचं पण काढणार. मायनरला आपण डिनोट करतो कॅपिटल एम ने. एखाद्या एलिमेंटचा मायनर म्हणजे एमआयजे म्हणजे आयथ रो आणि जेथ कॉलमचा मायनर असतो लिव्ह दॅट आयथ रो. एमआयजे काय असं असेल तर त्या आयथ रोला आणि जेथ कॉलमला सोडून द्यायचं. उरलेली जर एलिमेंट असेल तर तुमचा मायनर असतो. म्हणजे तुम्ही म्हणाल सर आता जरा कन्फ्युजिंग होतंय, एखादं एक्झाम्पल घेऊन सांगता येईल का. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा प्रश्न दिलेला आहे. मायनर काढायचा आहे तुम्हाला 1 2 3 4चं. मी काय सांगितलं, प्रत्येक एलिमेंटचा मायनर निघतो. मग हा एलिमेंट मायनर 1 1 म्हणजे काय करायचं आहे, आता मायनर 1 1चा अर्थ काय असतो, पहिला रो म्हणजे आडवी आणि पहिला कॉलम याला सोडून द्यायचं. बघा, पहिला रो त्याच्यावर एक रेष मारली, पहिल्या कॉलमवर एक रेष मारली, मग उरला कोणता एलिमेंट, उरला फक्त 4. अरे हे बघा, इथं एक रेष मारली, इथं एक रेष मारली, उरला कोण, फक्त 4 ना. म्हणून पहिला मायनर काय, M11 ची व्हॅल्यू काय झाली, M11 ची व्हॅल्यू काय झाली 4. आता आपण काय करणार, M12 काढणार. 1 2 कसं काढणार, पहिला रो याला उडवला, दुसरा कॉलम याला पण उडवला, उरलं कोण, फक्त 3. तर त्यामुळे याची व्हॅल्यू काय झाली 3. आता M21 काढणार. 21 कसं काढायचं, हा बघा, सेकंड रोला उडवलं, पहिल्या कॉलमला उडवलं, उरलं कोण, फक्त 2. म्हणून याचा मायनर काय झाला 2. आता उरलं M22 म्हणजे काय करायचं रे, सेकंड रोला उडवलं, सेकंड कॉलमला पण उडवलं, उरलं फक्त 1.
त्यामुळे हा झाला फक्त तुमचा उरलेला एलिमेंट 1. कळालं विद्यार्थ्यांनो कसं काढायचंय? आता समजा तुम्ही MAB काढताय ना, आता A रोला सोडून द्यायचं, B कॉलमला सोडून द्यायचं, उरलेला जो एलिमेंट असेल तो तुमचा काय असतो? मायनर असतो. अजून एक एक्झाम्पल घेऊन सोडून दाखवू का? हो सर, अजून एक एक्झाम्पल घेऊन दाखवा ना. बघा विद्यार्थ्यांनो, आता समजा तुमच्याकडे मॅट्रिक्स दिलेली आहे ए नावाची. ही काय आहे? 2 -3 आणि 4 1. अच्छा, तुमच्याला समजा तुम्हाला ही मॅट्रिक्स दिलेली आहे, तर हिला कसं सोडवणार? बघा, याच्यामध्ये एलिमेंट्स कसे लिहिलेले आहेत? A11, A12, A21, A22. मग याला बोर्डामध्ये आलं तर कसं लिहिणार? हे बघा, आपण सगळ्यात पहिले काय काढणार? मायनर 1 1. मायनर 1 1 कसं असतं? पहिला रो आणि पहिला कॉलमला सोडून द्या. म्हणजे तुमचा पहिला रो पहिला कॉलमला सोडून द्या. उरला आता बघा, याच्यात पण पहिला रो आहे तुमचा, पहिला कॉलम आहे तुमचा, याला सोडून द्या. उरला कोण? A22. आणि A22 ची व्हॅल्यू काय आहे? A22 ची व्हॅल्यू आहे 1. कारण पोझिशन्स बघा, ही व्हॅल्यू याला रिप्रेझेंट करते, ही व्हॅल्यू याला रिप्रेझेंट करते. मग M11 ची व्हॅल्यू A22 च्या इक्वल आली, तिची व्हॅल्यू किती आली? 1. मग आता तुम्ही व्हॅल्यू काढा M12 ची. M12 म्हणजे काय? पहिला रोला सोडून द्या. पहिला रो तुमचा हा सोडला, आता हा दुसरा कॉलम आहे, याला पण सोडून द्या. उरला काय तुमचा? A21. त्याची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली? A21. ती कशाच्या इक्वल आली? 4 च्या इक्वल आली. तुम्ही म्हणाल, वा सर किती छान सांगताय. मग नंतर आपण काढायचं M21. M21 म्हणजे काय विद्यार्थ्यांना? दुसरा रो. ही तुमच्या मॅट्रिक्सचा दुसरा रो आहे, बरोबर? आणि पहिला कॉलम, याला सोडून द्या. उरला कोण? A12. A12 ची व्हॅल्यू काय आहे? -3. म्हणून याची व्हॅल्यू काय आली? A12 आणि त्याची व्हॅल्यू आली -3. आता तुम्ही काढा -22. M22 काय असतं? सेकंड रो आणि सेकंड कॉलमला सोडून द्या. हा तुमचा सेकंड रो आहे, हा तुमचा सेकंड कॉलम आहे. सोडून दिल्यावर काय उरलं? A11. A11 ची व्हॅल्यू काय आहे? 2. म्हणजे हे A11 च्या इक्वल आलं आणि हे आलं 2. हे झालं तुमचं मायनर. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आता जर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी मायनर काढायला सांगितलं, तर तुम्हाला कधीच अडचणी आली नाही पाहिजे. तुम्ही काय म्हटलं पाहिजे? समोरच्या व्यक्ती, समजा तुम्हाला आयुष्यात कोणीही म्हटलं, आता बघून घ्या, एक थोडासा एक जोक सांगतो. विषय काय होतोय माहिती का? जग आधुनिक होत चाललंय. येणारा, आता समजा तुम्ही झाले 24 वर्षाचे. 24 वर्षाचे झाले, तुमच्या आई वडिलांनी एका मुलगीचं स्थळ आणलं तुमच्यासाठी, ओके. आणि त्या आई वडिलांनी तुमच्या मुलीसाठी स्थळ आणले, तुम्ही गेले तिला बघायला. तिच्या वडिलांनी तुम्हाला विचारलं की, अरे बाबा काय करतोस बाळा? तुम्ही म्हणालात की सर मी एक खूप मोठ्या कंपनीमध्ये इंजिनियर आहे वगैरे वगैरे. तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. मग नंतर त्या नवरी मुलीच्या बाबाने विचारलं की, बाळा म्हणजे हो ना जावई बापू, तुम्हाला हे करता येते का हो? मायनर काढता येते का एखाद्या मॅट्रिक्सचं? तुम्ही म्हणाल जगातली कोणतीही 2x2 मॅट्रिक्स आणून द्या, मला प्रत्येक एलिमेंटचं मायनर काढता येतं. मायनर काढायसाठी काय करावं लागतं? अरे त्या रोला त्या कॉलमला सोडून द्यायचं, उरलेला एलिमेंट तुमचा मायनर असतो. आणि असं आपण प्रत्येक एलिमेंटसाठी करतो. हे जर तुम्ही बोललात ना, तर माझ्याकडून लिहून घ्या, त्या मुलगीचा हात तुमच्याच हातात असणार आहे. म्हणजे हे ऐकल्यानंतर त्या मुलगीचा बाबा ते स्थळ तुमच्याशीच लावून देईल. शब्द आहे माझा, लिहून घ्या. उद्या जर का तुम्ही असं सांगा, मुलगीला भेटायला गेल्यावर, एखादं स्थळ बघायला गेल्यावर, म्हणा मला मायनर काढता येतो, ओके. थोडासा विनोद केला, कारण तुमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये, डोक्यामध्ये सगळीकडे हा टॉपिक शिरला पाहिजे. दुसरा टॉपिक आता आपण बघणार आहोत, कोफॅक्टर. मायनर तर तुम्हाला काढता आला. आता आपल्याला दुसरा टॉपिक बघायचा आहे, कोफॅक्टर. कोफॅक्टर पण मायनर सारखाच आहे. म्हणजे जर मायनर काढता आलं तर कोफॅक्टर पण अगदी क्षणामध्ये काढता येईल. जसं आपण मायनरला MIJ ने याला डिनोट करायचो, याला आपण CIJ ने डिनोट करतो, ओके. थोडासा डार्क करतो मी, म्हणजे माझ्या छोकऱ्यांना व्यवस्थित दिसेल, ओके. CIJ चा फॉर्म्युला काय असतो? -1 to the power I+J into MIJ. म्हणजे कोफॅक्टर काढायला मायनर तुम्हाला काढावं लागेल, ओके. हा तुमचा फॉर्म्युला झाला कोफॅक्टरचा. कळालं विद्यार्थ्यांनो कोफॅक्टर कसं काढला आपण? येस, कळालं असेल. विद्यार्थ्यांनो, आता एखादा एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो की कोफॅक्टर कसे काढायचे. पण त्या अगोदर तुम्हाला मायनर काढता येतात ना? हो सर. तुम्ही म्हणाल, अहो सर तुम्हीच तर सांगितलं कोफॅक्टर आणि मायनर काढलं की मुलगी पटते, लग्न होते. लग्नामध्ये आम्ही हेच सांगणार, बायोडेटामध्ये पण आम्ही हेच लिहिणार, आम्हाला उत्तम प्रकारचं मायनर आणि उत्तम प्रकारचं कोफॅक्टर काढता येतं. ठीक आहे.
मग तुम्ही म्हणाल सर M11 ची पहिली व्हॅल्यू का आपण आता काय करू माहिती का C11 काढू. कोफॅक्टरला कशाने रिप्रेझेंट करतो विद्यार्थ्यांनो आपण कॅपिटल सी ने. जसं प्रत्येक एलिमेंटचा आपण कोफॅक्टर काढतो ना तसं प्रत्येक एलिमेंटचा आपण मायनर काढतो ना तसं प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर पण काढू शकतो. C11चं काय होईल हे होणार -1 हा आय आहे हा जे आहे हे काय येणार -1 टू द पॉवर 1 प्लस 1 इंटू M11 म्हणजे हे किती आलं -1चा स्क्वेअर इंटू M11 -1चा स्क्वेअर असतो 1 हे किती आलं M11 म्हणजे C11 ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली M11 च्या आणि M11 ची व्हॅल्यू काय आली 1 सर पहिला रो उडवला पहिला कॉलम उडवला उरला फक्त 4 मग याची व्हॅल्यू काय आली 4 आली आली सर आली 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 आता आपल्याला काय करायचं C12 काढायचंय C12 चा फॉर्म्युला काय येणार -1 टू द पॉवर 1 प्लस 2 इंटू M12 तर ते कसं सॉल्व्ह होणार बघा ते किती येणार -1 टू द पॉवर 3 इंटू M12 ते किती -1 टू द पॉवर 3 असते मायनस ते किती येणार मायनस ऑफ M12 तर C12 ची व्हॅल्यू किती आली मायनस M12 ची व्हॅल्यू काय येणार सर -12 काढायचं आहे ना मग काय करणार पहिल्या रोला उडवलं दुसऱ्या कॉलमला पण उडवलं उरलं कोण 3 आली व्हॅल्यू तर हे मायनसशी मल्टिप्लाय होऊन हे काय होणार -3 त्यामुळे C12 ची व्हॅल्यू काय आली -3 C11 ची व्हॅल्यू काय आली 4 तर सर तुम्ही म्हणाल सर आता आम्हाला याची व्हॅल्यू काढून दाखवा तुम्ही म्हणाल सर आता C21 ची व्हॅल्यू काढून दाखवा C21 ची व्हॅल्यू काय येईल -1 टू द पॉवर 2 प्लस 1 इंटू M21 हे किती येणार -1 टू द पॉवर 3 M21 हे किती येणार मायनस ऑफ M21 कसं काढणार दुसऱ्या रोला काढून द्या रे पहिल्या कॉलमला काढून द्या उरला किती 2 हा मायनस त्याला मल्टिप्लाय होणार म्हणून हे किती आलं -2 आता C22 काढा C22 ची व्हॅल्यू काय येणार -1 रेस टू पॉवर 2 प्लस 2 इंटू M22 याची व्हॅल्यू M22 च्या इक्वल येणार कारण पॉवर 4 आहे म्हटल्यावर इवन होणार सेकंड रोला उडवा सेकंड कॉलमला उडवा उरला कोण फक्त 1 म्हणून याची व्हॅल्यू किती आली C22 ची व्हॅल्यू आली C22 ची व्हॅल्यू आली 1 अशा प्रकारे तुम्ही मायनर आणि कोफॅक्टर काढू शकता आतापर्यंत आपण काय बघितलं मायनर कसं काढायचं कोफॅक्टर कसं काढायचं कोफॅक्टरचा हा सरळ फॉर्म्युला आहे म्हणजे जर तुम्हाला कोफॅक्टर काढायचा हा सरळ फॉर्म्युला आहे CIG कशाच्या इक्वल असतो -1 टू द पॉवर I प्लस जे इंटू MIJ बघा याला आपण थोडीशी नटवू याला आपण काय करू आज याची हळद आहे या फॉर्म्युलाची काय आज हळद मग चला चारी बाजूने थोडीशी त्याला हळद लावू डोक्याला हळद लावली कानाला हळद लावली गालाला हळद लावली हाताला हळद लागली ओके गाणं लावूयात गाणं नाही लावू शकत नाही तर ते कॉपीराइट नाही तर मी गाणं लावलं असतं ओके तर कळालं विद्यार्थ्यांना कोफॅक्टर कसं काढायचं बघा मी थोडेसे मधामध्ये विनोद पण करतोय जोक्स पण सांगतोय हे काय टाइमपास करण्यासाठी नाही पण तुमचं मनोरंजन व्हावं आणि तुमचं जेन्युअनली इंटरेस्ट वाटावं शिकण्यासाठी ओके एखादा अजून एक्झाम्पल घ्यायचं का येस एखादा अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ बघा ए नावाची मॅट्रिक्स मी देतो परत तुम्हाला 4812 ही तुमची मॅट्रिक्स आहे समजा 4812 आता आपल्याला काय करायचं याचं कोफॅक्टर काढायचं मला तुम्ही सांगा C11 प्लस C12 प्लस C21 प्लस C22 ची फायनल व्हॅल्यू काय येईल म्हणजे प्रत्येक कोफॅक्टरची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याचा सम करा आणि त्याची व्हॅल्यू मला सांगा तर चला बरं विद्यार्थ्यांनो फटाफट कोणताही क्षणांचा विलंब न करता हे एक्झाम्पलला सोडवूयात बघा C11 चा फॉर्म्युला काय येईल -1 टू द पॉवर 1 प्लस 1 इंटू M11 हे किती येणार -1 चा स्क्वेअर इंटू M11 हे किती येणार M11 ची व्हॅल्यू काय आली आता मी खूप वेळा सांगितलं M11 ची व्हॅल्यू आली 2 कशी काढली पहिल्या रोला सोडलं पहिल्या कॉलमला पण सोडून दिलं उरलं 2 C12 ची व्हॅल्यू आली -1 रेस टू पॉवर 1 प्लस 2 इंटू M12 म्हणजे हे किती आलं -1 इंटू M12 काय पहिल्या रोला सोडलं दुसऱ्या कॉलमला सोडलं उरलं 1 आणि हे किती आलं -1 मग C21 ची व्हॅल्यू किती आली आता मी खूप फास्ट मध्ये जातोय कारण ऑलरेडी मी हे डिस्कस केलेलं आहे एक्झाम्पल्स वगैरे ओके
मग C21ची व्हॅल्यू काय आली बघा, -1 हे किती आलं, -1 ची व्हॅल्यू काय आली, दुसरा रो पहिला कॉलम ती व्हॅल्यू आली 8, याला मायनसने मल्टिप्लाय केल्यावरती झाली -8. आता C22ची व्हॅल्यू काढा, C22ची व्हॅल्यू किती आली, -1 ती कितीच्या कशाच्या इक्वल आली, M22च्या व्हॅल्यू ती किती आली 4. त्यामुळे तुमची व्हॅल्यू काय आली, आता सर्वांचं ॲडिशन घ्या, 2 -1 -8 -4, 2 - 1 ची व्हॅल्यू आली 1, 1 - 8 असतं -7, -7 -4 ची व्हॅल्यू आली -11. सो फायनल आन्सर तुमचा झाला -11. ओके, आय होप हा तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, कोणाला काय डाऊट असतील तर प्लीज मला विचारून घ्या. बट आय गेस आतापर्यंत जे मी सर्व सांगितलंय ते सर्वांना कळालं असेल. ओके, तर आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊयात. नेक्स्ट टॉपिक मी कोणता घेतो, को फॅक्टर का बघा एक्सरसाइज, एक मिनिट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मी चेक करून सांगतो. नेक्स्ट टॉपिक आपण घेऊयात इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. सगळ्यात त्याच्या अगोदर आपण थर्ड टॉपिक घेऊया अडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढण्या अगोदर तुम्हाला त्या मॅट्रिक्सचं अडजॉइंट करता आलं पाहिजे. अडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स माहिती का, एखादा मॅट्रिक्स आहे ए, त्याच्या अडजॉइंटला आपण रिप्रेझेंट करतो अडजॉइंट ऑफ ए, एडीजे म्हणतो त्याला, आणि ब्रॅकेटमध्ये लिहितो ए. अडजॉइंट ऑफ ए, अडजॉइंट ए काय असतं सर, अडजॉइंट म्हणजे काय, आता समजा तुम्ही मॅट्रिक्स काढली, एक मॅट्रिक्सचे को फॅक्टर काढले C11 C12 C21 C22, आणि जेव्हा तुम्ही या मॅट्रिक्स, आता त्याला तुम्ही असं लिहू शकता का, C11 C12 C21 C22, हो सर, आम्ही को फॅक्टरची एक मॅट्रिक्स बनवू शकतो ना, कारण मॅट्रिक्समध्ये तर एलिमेंट नंबर असतात आणि हे पण एक नंबर आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सचे को फॅक्टर काढतात आणि जेव्हा त्या को फॅक्टरला तुम्ही मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहितात आणि जेव्हा तुम्ही या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्याल तेव्हा त्याला आपण म्हणतो अडजॉइंट ऑफ ए. सर जरा कन्फ्युजिंग होतंय, सोप्या भाषेत सांगा ना. अरे मी काय सांगितलं तुला, अडजॉइंट आणि मायनर काढता आलं ना, तुझं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझी. म्हणजे तुला अडजॉइंट आणि हे काढता आलं ना, तर तुला म्हणजे सर सॉरी, जर तुम्हाला मायनर आणि को फॅक्टर काढता आलं ना तर अडजॉइंट पण काढता येईल. पण ते कसं सॉल्व्ह करायचं, अरे मी सांगतो ना, मी आहेस कशासाठी भावा, त्याच्यासाठीच आहे. ओके, सो आता फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या की ऍक्च्युअली यामध्ये आपण कसं काढतो अडजॉइंट. ओके, अडजॉइंट काढण्यासाठी अगोदर को फॅक्टर काढावे लागतात. हवं तर मी थोडंसं वेगळ्या पेनाने आज आपण आता प्रश्न लिहूयात. बघा, आपण तुमच्या टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन घेऊयात. समजा तुमच्याकडे एक मॅट्रिक्स आहे ए नावाची, ज्याची व्हॅल्यू आहे 2 -3 4 आणि 1. तर मला पटापट सांगा C11 ची व्हॅल्यू काय येणार. आता मी फॉर्म्युला लिहित नाही बसत किंवा मग काय नाही करत बसत, कारण तुम्हाला माहिती आहे C11 ची व्हॅल्यू काय येईल. सर पहिला रो, हा जो पहिला रो आहे, हा जो पहिला कॉलम आहे, याला सोडून द्या, व्हॅल्यू आली 1. मग C12 ची व्हॅल्यू किती आली, तुम्ही म्हणाल सर पहिल्या रोला, सॉरी ओके ओके ओके, मग तुम्ही म्हणाल काय सर C12 काढायचा आहे आपला, हा पहिला रो आहे, हा दुसरा कॉलम आहे, याला सोडून द्या. पण सर याच्यामध्ये मायनस साईन लागेल, मग व्हॅल्यू आली -4. मग मला सांगा C22 ची व्हॅल्यू किती आली, आपल्या सॉरी C21 ची व्हॅल्यू किती आली. तुम्ही म्हणाल सर दुसरा रो आहे, हा पहिला कॉलम आहे, याला सोडून द्या, व्हॅल्यू आली -3. पण याचा ऑलरेडी एक मायनस साईन असेल तर त्यामुळे हे होणार ते +3. मग तुम्ही म्हणाल सर C22 ची व्हॅल्यू किती आली, मी म्हणाल 2. आता मला सांगा, ही तुमच्याकडे सगळ्या को फॅक्टर आल्या, इथपर्यंत सर्वांना कळालं को फॅक्टर काढतो आपण ते. चला मग आता काय करू, आपण को फॅक्टरची मॅट्रिक्स बनवू, म्हणजे को फॅक्टर ऑफ ए. एचे जे को फॅक्टर होते त्याची आपण एक मॅट्रिक्स बनवू. मॅट्रिक्स कशी बनणार, C11 C12 C21 C22. मग इथे फक्त त्याचे एलिमेंट्स टाका रे. इथे किती येणार 1, इथे येणार -4, इथे येणार 3, इथे येणार 2. एवढी मॅट्रिक्स बनली. बघा, मी हवं तर तुम्हाला पुन्हा सांगतो, विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे, अडजॉइंट काढायचं आहे एखाद्या मॅट्रिक्सचं. पण त्याच्या अगोदर, त्याचं अडजॉइंट काढण्या अगोदर काही स्टेप्स असतात. पहिली स्टेप्स काय असते, तुम्ही त्या मॅट्रिक्सची को फॅक्टर काढा.
हे बघा आपण हे कोफॅक्टर काढले. नंतर त्या कोफॅक्टरची मॅट्रिक्स बनवा. C11, C12, C21, C22. पहिला रो, पहिला कॉलम, दुसरा रो, दुसरा कॉलम. अशा प्रकारे आपण त्याची फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा फक्त तुम्हाला मॅट्रिक्स बनवायची. आता कोफॅक्टर काढायला ही जी मॅट्रिक्स बनली ना, हिचं फक्त तुम्हाला टी करायचं आहे. टी म्हणजे काय? अरे 11वीच्या लिस्टमध्ये सांगितलं होतं. टी म्हणजे ट्रान्सपोज. ट्रान्सपोज कसा घ्यायचा? हा जो तुमचा रो आहे याला कॉलम बनवा. म्हणजे हे येणार 1-4 आणि हा जो तुमचा सेकंड रो याला सेकंड कॉलम बनवा. हा झाला तुमचा कॉलम. हा झाला तुमच्या अर्जॉइंट ऑफ ए. म्हणजे जी तुम्हाला अर्जॉइंटची मॅट्रिक्स दिसत होती काही वेळापूर्वी, ही जी तुम्हाला अर्जॉइंटची मॅट्रिक्स दिसतीये त्याचा कोफॅक्टरचा आपला त्याचा अर्जॉइंट हा आहे. ठीक आहे. त्यामुळे कळालं अर्जॉइंट कसं काढायचं. सर अर्जॉइंट काढायला काय करावं लागतं? सोपं आहे हो सर, तुम्ही उगाच आम्हाला घाबरवलात. अरे नाही, मी घाबरवलात नाहीये. कोफॅक्टर काढायला की नाही तुम्हाला काय दिलं आहे? मॅट्रिक्स दिलेली आहे. हे बघा ही तुमची मॅट्रिक्स दिलेली आहे. तुम्ही काय करा, अगोदर त्या मॅट्रिक्सचं कोफॅक्टर काढा आणि मग कोफॅक्टर काढल्यानंतर त्याची मॅट्रिक्स बनवा. मॅट्रिक्स बनवल्यानंतर तुम्ही त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जर घेतला तर कोफॅक्टर निघेल. सोप्या भाषेत आहे. कोफॅक्टरची मॅट्रिक्स बनवा, कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्या, तुम्हाला ॲडजॉइंट भेटून जाईल. तर चला विद्यार्थ्यांनो अजून एक एक्झाम्पल बघायचं का ॲडजॉइंटचं? सर एक एक्झाम्पल अजून सांगा ना, म्हणजे पूर्ण गोष्ट क्लिअर होऊन जाणार. तर बघा विद्यार्थ्यांनो, समजा तुम्हाला कलर चेंज करू का मी? मस्त कलर कोणता आहे? हा मस्त कलर आहे का? नाही, ब्लॅकच बरा. नाही चला रेड घेऊया. समजा तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेली आहे विद्यार्थ्यांनो, 2, 4, -2 आणि 3. ही मॅट्रिक्स तुम्हाला दिली आहे. आता मी सर्वांना विनंती करतो त्यांनी व्हिडिओ पॉज करावा आणि स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला काय काढायचं आहे? कोफॅक्टर. आणि मी काय सांगितलंय, कोफॅक्टर काढायला सर्वात अगोदर काय काढलं पाहिजे? मायनर. म्हणजे मायनर आणि कोफॅक्टर एकत्र निघतात. ओके. आपल्याला काय काढायचं याचं? अर्जॉइंट मॅट्रिक्स काढायची. तर अर्जॉइंट मॅट्रिक्स काढण्यासाठी आपल्याला कोफॅक्टर लागतील. C11 ची व्हॅल्यू काय आली? 3 आली. कशी आली? सर आता तुम्ही खूप वेळा सांगितलंय, नाही सांगितलं तरी चालेल. C12 ची व्हॅल्यू काय आली? पहिला रो, दुसरा कॉलम 4, त्याची व्हॅल्यू पण इथं -4 येणार. सर C21 ची व्हॅल्यू किती आली? 2. सर C22 ची व्हॅल्यू किती आली? 2. ओके. आता तुम्ही काय करा, याचं मॅट्रिक्स बनवा. याला म्हणा ओके, याला म्हणा बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स काय येणार? C11, C12, C21 आणि C22. ठीक आहे सर, आम्ही याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून देऊ का? C11 ची व्हॅल्यू आहे 3, C21 ची व्हॅल्यू आहे 2, C12 ची व्हॅल्यू आहे -4, याची व्हॅल्यू आहे 2. मग सर आता आपल्याला काय करायचं आहे? या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. कारण कोफॅक्टर आपल्या अर्जॉइंट काढण्यासाठी आपण कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतो. व ते काय येणार? हा 3 तशाच्या तशाच राहणार. हा -4 खाली येणार. हा होणार -4, हा होणार 2, हा होणार 2. झालं सर, सोपं. जी तुम्ही मॅट्रिक्स दिली होती ना सर आम्हाला, हे बघा विद्यार्थ्यांनो, ही जी मॅट्रिक्स दिली होती ना मी तुम्हाला, त्या मॅट्रिक्सचा अर्जॉइंट आला आहे. हा झाला त्या मॅट्रिक्सचा अर्जॉइंट. आहे की नाही सोपं? खूप सोपं आहे. आतापर्यंत आपण काय केलं विद्यार्थ्यांनो? 3 टॉपिक बघितले. मायनर बघितला, कोफॅक्टर बघितला आणि अर्जॉइंट बघितला. आणि हे 3 टॉपिक केल्यानंतर सर्वात मेन म्हणजे बोर्डाचा म्हणा, MHT-CETचा म्हणा, JEE मेन्सचा म्हणा किंवा कोणत्याही परीक्षेचा म्हणा, सर्वांचा आवडता टॉपिक म्हणजे इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. असा खूप कमी असे खूप कमी पेपर असतील आतापर्यंत बोर्डाचे ज्याच्यामध्ये ह्या टॉपिकचा प्रश्न नसेल. म्हणजे हा जो चॅप्टर आहे मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंट, ह्या चॅप्टर मधला फिक्स शुअर शॉर्ट क्वेश्चन जर मग तुम्ही म्हणाल, सो येस त्याच्यासाठी तुम्हाला हा इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्सचा टॉपिक आलाच पाहिजे. इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स बघा कसं, याला रिप्रेझेंट कसं करतो, याचं नोटेशन काय आहे. समजा तुमच्याकडे एक मॅट्रिक्स आहे ए, ही ए नावाची मॅट्रिक्स आहे. याचा तुम्ही काय करतो? इनव्हर्स काढतो आपण मॅट्रिक्सचा. कसं काढतो, काय करतो, सर्व सांगतो, काही काळजी करू नका. याचा इनव्हर्सला तुम्ही कशाने रिप्रेझेंट करतात विद्यार्थ्यांनो? असं बघा, ए इनव्हर्स त्याच्या पॉवरमध्ये लिहितो -1. एखाद्या मॅट्रिक्सच्या पॉवरमध्ये जर -1 लिहिलं, याचा असा अर्थ होतो की त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आहे तो. सर जरा अजून कन्फ्युजन वाटतं आहे. पण विद्यार्थ्यांनो आता मी तुम्हाला इनव्हर्समध्ये पण 2-3 प्रकारचे प्रश्न येतात.
आपण त्यामध्ये पहिला प्रश्न काढू की चेक इनव्हर्स सॉरी, सगळ्यात पहिले मी तुम्हाला इनव्हर्सचा फॉर्म्युला लिहून देतो आणि त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात हे मी तुम्हाला सांगतो. ओके. एखादा चांगला कलर सांगा बरं जरा. हा घेऊ का? नाही नाही, जरा माणसातला कलर पाहिजे आपल्याला. ओके, जाऊ द्या. आपण काय करू, काळाच कलर घेऊयात. ओके. बघून घ्या, एखादी मॅट्रिक्स आहे ए, तिचा इन्व्हर्स काढायचा असल्यावर ए इन्व्हर्स आपण म्हणतो. त्याचा फॉर्म्युला काय असतो, तो असतो अर्जॉइंट ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा तुम्हाला इन्व्हर्स काढायचा आहे तर काय करा, जी अर्जॉइंटची मॅट्रिक्स आहे ना, त्या अर्जॉइंटच्या मॅट्रिक्सला डिवाइड करा त्याच्या डिटर्मिनंटने, मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंट म्हणजे प्रत्येक एलिमेंटला डिटर्मिनंटने डिवाइड करा. झालं तुमचं ए इन्व्हर्स. बघा, याला पण आपण थोडीशी काय करूयात, हळद लावूयात. लावता येईन का हळद? अरे लागली हळद. चला जेवायला बसा, हळद लागली नवरदेवला किंवा नवरीला, कोणालाही म्हणा. तुम्हाला जिला हळद लावायची तिला लावा. एवढी मेहनत करा की तिच्या गालाला तुमचीच हळद लागली पाहिजे. हा, टॉपिकवरनं भरकटलो आपण. परत 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 टॉपिकवर या. ते काहीतरी पद्धत असते ना, नवरदेवाची किंवा नवरीची उष्टी हळद लावतात म्हणे नवरदेवला. सो यस, जर तिची हळद तुम्हाला लावून घ्यायची असेल तर आता 12वीला व्यवस्थित अभ्यास करा. CET खूप छान पर्सेंट आला ना, चांगल्या कॉलेजमध्ये जा, चांगले प्लेसमेंट घ्या, चांगलं यश मिळेल. ओके. सो विद्यार्थ्यांनो, आता आपण काय सांगितलं रे मी तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे, तो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला इन्व्हर्स काढायचं. ते इन्व्हर्स काढण्यासाठी काय करायचं, मॅट्रिक्सचा अर्जॉइंट काढायचा आणि त्याला डिवाइड करायचा त्याच्या डिटर्मिनंटने. तर याच्यामध्ये मला सांगा, ह्या टर्मची व्हॅल्यू 0 केव्हा येईल, म्हणजे एक्झिस्ट केव्हा नाही करणार. समजा एखादं न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर आहे, तर हे एक्झिस्ट केव्हा नाही करत, जेव्हा डिनोमिनेटरची व्हॅल्यू 0 आली. डिनोमिनेटरची व्हॅल्यू जर 0 झाली तर ती टर्म एक्झिस्ट नाही करत. तसंच तुम्हाला कधी कधी काय प्रश्न येतो, एक मॅट्रिक्स दिलेली असते आणि विचारलं जातं ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो का, इन्व्हर्स एक्झिस्ट करतो का, इन्व्हर्स. लक्षात ठेवा, सर्व विद्यार्थ्यांनी कान खोलून व्यवस्थित ऐका. हवं तर मी इथं लिहून सुद्धा देतो. जेव्हा पण म्हणजे आयुष्यामध्ये केव्हाही तुम्हाला एखादी मॅट्रिक्स दिली आणि त्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स एक्झिस्ट करतो की नाही, म्हणजे त्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स अस्तित्वात आहे की नाही हे जर विचारलं असेल तर त्या मॅट्रिक्सचं तुम्ही काय करा, डिटर्मिनंट काढा. फक्त डिटर्मिनंट काढायचा आहे, बस संपला प्रश्न, इथंच आहे. हा जर डिटर्मिनंट नॉन झिरो आला तर येस तुमचं इन्व्हर्स एक्झिस्ट करतं, पण हा जर तुमचा डिटर्मिनंट 0 आला तर इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर थोडं थोडं कळालं, डिटर्मिनंटचं इन्व्हर्स वगैरे काढून बघायचं, बट सर थोडंसं अजून एक्झाम्पल घेऊन सांगू शकाल का? बघा, एक्झाम्पलने जेवढं जास्त क्लिअर होतं तेवढं थेरी सांगून होत नाही. मॅट्रिक्सचं इन्व्हर्स एक्झिस्ट करतो म्हणून त्याला आपण कधी कधी इन्व्हर्टिबल पण म्हणतो. हा, कधी कधी असं डायरेक्टली प्रश्न नाही देणार की इन्व्हर्स एक्झिस्ट करते की नाही चेक करा. कधी कधी तुम्हाला असा प्रश्न देतील की गिव्हन मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही ते सुद्धा सांगा. ओके. सो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे याचा अर्थ काय असतो की मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. आतापर्यंत जेवढं मी सांगितलं तेवढं सगळं नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे की मॅट्रिक्सला ए इन्व्हर्सने डिनोट केलं जातं. ए मॅट्रिक्स आहे त्याचा इन्व्हर्स आपण कशाने डिनोट करतो, ए इन्व्हर्सने. आणि जर ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर ए मॅट्रिक्सचा 0 असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही, नॉन झिरो असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. आणि नॉन झिरोला आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स पण म्हणतो. ओके, एवढं कळालं. आता पुढचं फक्त एवढंच अपेक्षित आहे करणं. आता मी एखादा एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजूत घालतो टॉपिकची. बघा, समजा तुम्हाला ए नावाची एक मॅट्रिक्स दिलेली आहे. मॅट्रिक्स आहे 2142 आणि चेक करायचं आहे इन्व्हर्स एक्झिस्ट करतं की नाही. सगळ्या क्वेश्चन आता जे पण आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत त्यांच्यासाठी कॉमन क्वेश्चन आहे, चेक इन्व्हर्स एक्झिस्ट ऑर नॉट.
म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघतं का हे चेक करायचं आहे. तर मी काय सांगितलं तुम्हाला, मॅट्रिक्स 2/2 ची दिलेली असू द्या की 3/3 ची दिलेली असू द्या, तुम्हाला काय करायचंय, मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आहे. तर मॅट्रिक्स ए चा डिटर्मिनंटला असं डिनोट करतो. डिटर्मिनंट कसं काढतो रे, ज्याला माहित नाही त्याला सांगतो. याला आणि याला मल्टिप्लाय करा आणि मग याला आणि याला मल्टिप्लाय करा. आडवे आडवे सर हे घ्या. हे किती येणार, 2 × 2 - 4 × 1. हे किती आलं, 2 × 2 4 -4. हे किती आलं, 0. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, 0. अरे मी आता थोड्या वेळापूर्वी एवढा ओरडून काय सांगितलं, जर का तुमच्या मॅट्रायसेसच्या डिटर्मिनंटचा व्हॅल्यू 0 आला तर त्याचं इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही. इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही. आलं लक्षात, कळालं, बेटर. ओके. अजून एक खूप सारे एक्झाम्पल्स घेऊन सांगतो, खूप सारे. हा प्रश्न सीईटी मध्ये खूप वेळा आलेला आहे, हा लक्षात ठेवा. जर तुम्ही सीईटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहून काढले तर हा क्वेश्चन्स तुम्हाला भरपूर दिसतील ह्या टॉपिकचे. चला पुढचा एक्झाम्पल घेऊयात आपण. एक परत मॅट्रिक्स घेतो ए, त्याच्यामध्ये एलिमेंट आहेत कॉस थिटा मायनस साइन थिटा. लगेच कॉस थिटा साइन थिटाला बघून घाबरून जायचं नाहीये. बेसिक्स नेहमी लक्षात ठेवायचे. इन्व्हर्स एक्झिस्ट करायचंय की नाही चेक करायचं म्हणून हे काढणार डिटर्मिनंट. हे कसं, याला याच्यासोबत करायचं, सोबत मल्टिप्लाय करा. मग ते किती येणार, कॉस थिटा इंटू कॉस थिटा, मधात येणार मायनस. आता हा किती आहे, साइन थिटा इंटू हा किती आहे, मायनस साइन थिटा. साइन विसरायची नाही. हे किती, कॉस थिटा इंटू कॉस थिटा किती होतं रे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा किती होतं, मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग हे मायनस मायनस काय होणार, प्लस. मग हे किती आलं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ओके. मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते, 1. म्हणजे जो तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, 1. मला सांगा कधी 1 आणि 0 इक्वल असतात का, नाही. हे नॉट इक्वल आहे. म्हणजे तुमचा दिलेला मॅट्रिक्स जी आहे त्याचा डिटर्मिनंट कसा आहे, नॉन झिरो आहे, म्हणून त्याचं इन्व्हर्स एक्झिस्ट करतं. एवढं कळालं का, आय होप तुम्हाला कळालं असेल. एक शेवटचा प्रश्न घेऊयात 3/3 मॅट्रिक्सचा. जरा असं आता 2/2चं झालं ना. ओके. तो 3/3चा प्रश्न घेऊयात. समजा तुम्हाला एक सी मॅट्रिक्स दिलेली आहे. बघा मी तुमच्या टेक्स्टबुक मधलेच प्रश्न घेतोय म्हणजे तुम्हाला कळायला सोपे जातील. 1 3 2 3 1 2. पण जर तुम्हाला अगोदर हे नसेल माहिती ना 3/3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसा काढतात, तर आपल्या युट्यूब चॅनलवर लगेच जाऊन ते व्हिडिओ चेक करा 3/3 मॅट्रिक्सचा कसं काढतात. बघा डिटर्मिनंट ऑफ सी कसं काढणार, 1 ला घ्यायचं, त्याचा डिटर्मिनंट किती येणार, याच्याशी मल्टिप्लाय करा. 3 × 1 - 2 × 2 -3 इंटू. आता ज्याला डिटर्मिनंट काढता जमत नाही 3×3चा त्यांनी काही काळजी करू नका किंवा घाबरून जायची गरज नाहीये. नाही माहिती ना, चालेल, पण जाऊन तुम्ही गुगल म्हणतो, गुगलही करू शकता किंवा मग आपल्या चॅनलवर पण आहेत व्हिडिओ. ओके. मग आता 3चं कसं काढणार, 3 × 3 - 2 × 1 प्लस 2चं कसं काढणार, 3 × 2 - 1 × 1. मग हे किती आलं, डिटर्मिनंट ऑफ सी किती आलं, 3 × 1 आलं 3, 2 × 2 आलं 4, हे झालं -4. -3 × 3 × 3 आलं, 3 × 3 किती आलं, 9 -2 प्लस 2 × हे किती आलं, 3 × 2 6, 6 - 1 किती आलं, 5. मग हे किती आलं, -1 -3 × 9 × 9 - 2 किती आलं, 7 प्लस 5 × 2 किती आलं, 10. मग हे किती आलं, -1 -21 प्लस 10. मग हे किती आलं, तुमचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फायनल ही आली -12. म्हणजे जी तुमचा डिटर्मिनंट होता सी मॅट्रिक्सचा त्याची व्हॅल्यू आली -12. मला सांगा -12 आणि 0 इक्वल आहेत का, हे इक्वल नाहीये. म्हणजे तुमच्या दिलेली जी तुम्हाला मॅट्रिक्स आहे विद्यार्थ्यांनो, या मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट आहे हा नॉट इक्वल टू 0. म्हणजे याचा इन्व्हर्स कसा आहे, इन्व्हर्सचं अस्तित्व आहे. ह्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स काय करतं, एक्झिस्ट करतं. ओके. हा पहिला प्रश्न झाला. आता याच्यामध्येच थोडासा ट्विकी प्रश्न देतो. समजा तुम्हाला ए नावाची मॅट्रिक्स दिली आहे 4 2 x 8. तुम्हाला सांगितलं आहे की या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स जे आहे ते एक्झिस्ट नाही करत. म्हणजे पहिल्यापासूनच सांगितलं, हा इन्व्हर्स एक्झिस्ट नाही करत.
तर तुम्ही सांगा एक्सची काय व्हॅल्यू असेल. एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट करणार नाही. त्यांनी ऑलरेडी सांगितलं इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही. हवं तर मी 10 सेकंदाचा तुम्हाला टाइम देतो. थोडासा डोक्यावर जरा जोर लावा आणि मला सांगा की काय करावं लागेल याच्यामध्ये. काय असं भरपूर वेगळं काही करावं लागेल का? नाही नाही, मी मी नेहमी काय सांगतो, बेसिक्सवर लक्ष ठेवा. बेसिक्स क्लिअर असतील तर कोणताही प्रश्न येऊ द्या. सर, आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा असेल तर चेक करावं लागतं त्याचा डिटर्मिनंट काय आहे. इथं त्यांनी म्हटलं आहे इन्व्हर्स एक्झिस्ट नाही करत, म्हणजे 100% ही जी दिलेली ए मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट 0 असेल. मग बस ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा, त्याला 0च्या इक्वेट करा. काय येणार सर डिटर्मिनंट ते सांगा ना जरा. बघा याचा डिटर्मिनंट काय येणार, याला याच्याशी मल्टिप्लाय करा, याला याच्याशी मल्टिप्लाय करा, मग ते किती येणार, 4 मायनस 2 इंटू कॅपिटल एक्स. मग ते किती आलं, 8 × 4 किती येतं 32, मायनस 2 × x किती आलं 2x. पण सर हा आपला डिटर्मिनंट आला, पण आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलंय की डिटर्मिनंट 0 आहे. डायरेक्टली नाही म्हटलं, पण इन्व्हर्स एक्झिस्ट नाही करत म्हणून आपण याच्याशी कम्पेअर करणार. मग आपण काय करणार, 32 मायनस 2x आपण 0शी इक्वेट करणार, कारण ती व्हॅल्यू 0 आली पाहिजे. मग ह्या मायनस 2x जर मी इकडे टाकलं तर 32ची व्हॅल्यू किती आली 2x. एक्सची व्हॅल्यू किती आली 32/2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 16. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू तुमची काय असेल 16 असेल तेव्हा मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असणार 0 असणार, म्हणजे तेव्हा त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट नाही करणार. तर येस, ह्या प्रकारचे पण प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थ्यांनो बोर्डाच्या पेपरात. आणि सीईटी मध्ये याचे जास्त प्रश्न येतात बोर्डापेक्षा, की एक्सची व्हॅल्यू काय आहे. बोर्डामध्ये फक्त एवढाच प्रश्न येतो डायरेक्ट की इन्व्हर्स एक्झिस्ट करतो की नाही सांगा रे. ओके, सो आता तुम्हाला हे इन्व्हर्सचा फॉर्म्युला कळाला होता का. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स कसं असतं, त्या मॅट्रिक्सचा अडजॉइंट काढा आणि प्रत्येक एलिमेंटला अडजॉइंटच्या डिवाइड करा डिटर्मिनंटने. सर फॉर्म्युला तर कळाला, पण जर जरा प्रश्न एखादा घेऊन दाखवला तर बरं होईल, म्हणजे जेव्हा पेपरामध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल फाइंड द इन्व्हर्स ऑफ ए गिव्हन मॅट्रिक्स, तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. बघा इन्व्हर्स काढायच्या प्रत्येक 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 क्वेश्चन मध्ये सेमच मेथड असणार आहे. त्यामुळे ह्या एका मेथडला व्यवस्थित करून घ्या की तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला इन्व्हर्स काढायची गरज पडली तर बुक वगैरे बघायची काहीच गरज नाही पडली पाहिजे. डायरेक्ट कॉन्सेप्ट डोक्यात ठेवा. माझं शिकवण्याची स्टाईल अशी की मी विद्यार्थ्यांना असं शिकवतो की त्यांना पुन्हा जेव्हा तो टॉपिक विचारला किंवा जेव्हा त्यांना रिव्हिजन करायची असेल ना, ते कोणत्याच पुस्तकाला हात न लावता मनातल्या मनात रिव्हिजन करून घेतील. काय सर को फॅक्टर काढायचं आहे, ओके को फॅक्टर काढायला काय करावं लागतं सर, त्या रोला त्या कॉलमला सोडून द्यायचा, उरलेला एलिमेंट घ्यायचा. नंतर पुढचा टॉपिक काय बघितला सर आपण, अडजॉइंट बघितला. अडजॉइंटसाठी काय करायचं सर आपण, को फॅक्टर काढायचं, को फॅक्टरची मॅट्रिक्स बनवायची, त्या मॅट्रिक्ससाठी ट्रान्सपोज घेऊन घ्यायचा. हे काय झालं आपलं अडजॉइंट झालं. नंतर तुम्ही म्हणाल सर 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 तुम्ही आम्हाला काय सांगितलं इन्व्हर्स सांगितलं. इन्व्हर्समध्ये आपण काय केलं, पहिल्या प्रकारचा प्रश्न केला. काय केला प्रश्न, इन्व्हर्स एक्झिस्ट करतं की नाही. तर त्यासाठी सर काहीही असू द्या दिलेल्या मॅट्रिक्सचा डब्बा काढायचा. डब्बा म्हणजे डिटर्मिनंट काढायचा. तो जर 0 आला तर इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही. ही झाली तुमची 2 मिनिटांमध्ये आतापर्यंत शिकवलेल्या टॉपिकची रिव्हिजन. याला म्हणतात खरी रिव्हिजन. तुम्ही टेक्स्टबुक काढणार, नोटबुक काढणार, ते एक एक पॉईंट वाचणार, त्यांना रिव्हिजन म्हणत नाही. येस, आता बघा आपल्याला ही मॅट्रिक्स दिलेली आहे विद्यार्थ्यांनो, आणि आपल्याला या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे. ओके, सो एक गोष्ट सर्वांनी कान खोलून व्यवस्थित ऐकून घ्यायची आहे. पहिली स्टेप काय करणार आपण आयुष्यामध्ये, लिहून ठेवा हवं तर वहीमध्ये. आयुष्यामध्ये जेव्हाही तुम्हाला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा प्रश्न दिसला ना, अगोदर त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा. कारण मी मगाशी सांगितलं जर ते नॉन झिरो असेल तरच इन्व्हर्स निघेल ना. मग आधी चेक तर करायला पाहिजे इन्व्हर्स एक्झिस्ट करणार आहे की नाही, मग एक्झॅक्टली आपण त्याची व्हॅल्यू काढू. मग या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा. ते किती येतं, 1 × 4 मायनस 2 × 3 म्हणजे किती आलं, 4 - 6 म्हणजे किती आलं, -2. मला सांगा -2 आणि 0 कसे आहेत, नॉट इक्वल. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, नॉट इक्वल टू 0. म्हणजे याचं इन्व्हर्स कसं आहे, एक्झिस्ट करतं. म्हणजे एवढी फर्स्ट स्टेप तर आपल्याला कळाली की मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघणार आहे बुवा. आणि हीच पहिली स्टेप असते विद्यार्थ्यांनो. पहिल्यांदा तुम्ही डिटर्मिनंट काढून घेत चला आणि मगच डिसाईड करायचं की याचं इन्व्हर्स एक्झिस्ट करणार की नाही. ठीक आहे, पोरं काय करून घेतात, आधी अडजॉइंट काढून घेतात आणि मग इन्व्हर्स बघतात. अरे नाही रे बाबा, ते तसं नका करू, ते चुकीचं आहे. ओके, तर आता आपण काय करणार,
बघा आपली मॅट्रिक्स काय होती, ही होती आपली मॅट्रिक्स 1 2 3 4. आपण C11 काढणार. C11 ची व्हॅल्यू काय आली 4. C12 ची व्हॅल्यू काय आली -3. C21 ची व्हॅल्यू काय आली -2. C22 ची व्हॅल्यू काय आली 1. तुम्ही म्हणाल सर एवढा फटाफट कसं केलं? अरे राजा, मी तुला काय सांगितलं, हे कोफॅक्टर मायनर तर मी खूप वेळा ओरडून सांगितलं. मग ठीक आहे, तुम्ही काय करा आता, कोफॅक्टर ऑफ ए ची एक मॅट्रिक्स बनवा. त्याची मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय आली 4 आली, -3 आली, -2 आली, 1 आली. या मॅट्रिक्सचं तुम्ही काय करा, ट्रान्सपोज घ्या. ट्रान्सपोज केल्यावर तुम्हाला काय भेटेल, अर्जॉइंट भेटेल. म्हणजे अर्जॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू कोफॅक्टर ऑफ ए चा ट्रान्सपोज. त्याची व्हॅल्यू काय आली, ती आली 4 -3 -2 1. हे काय झालं तुमचं अर्जॉइंट ऑफ ए. ही झाली तुमची अर्जॉइंटची मॅट्रिक्स. ओके, अर्जॉइंटची मॅट्रिक्स झाली. आणि मी तुम्हाला काय फॉर्म्युला लिहून दिला होता, ए इनवर्स असतो अर्जॉइंट ए बाय डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -2, हे झालं 1 इंटू. आता ह्या मॅट्रिक्सला परत तसंच लिहा 4 -3 -2 1. आता याला काय करा, ठीक आहे, आता याला काय करा, तुम्ही डिवाइड करा प्रत्येक एलिमेंटला. ते काय येणार 4 बाय -2 -2 बाय -2 -3 बाय -2 आणि 1 अपॉन -2. मग हे किती येणार, हे किती येणार फायनल. हे फायनल तुमची ए इनवर्सची व्हॅल्यू आहे. ठीक, हे किती येणार -2, हे किती येणार 1, हे किती येणार 3/2, हे किती येणार -1/2. ओके, सो हे तुमचं झालं ए इनवर्स. बस. तुम्ही काय आतापर्यंत आपण काय केलं रे, अर्जॉइंट काढून सोडून दिलं होतं ना. पण आता याच्या पुढे काय केलं, त्या अर्जॉइंटला डिवाइड केलं त्याच्या डिटर्मिनंटने डिवाइड केलं, बरोबर. आणि बस तो डिटर्मिनंट प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केला, झालं तुमचं ए इनवर्स. बस एवढंच करायचं आहे. आय होप हा तुम्हाला आता जो मी टॉपिक सांगितला की इनवर्स कसं काढायचं तो समजला असेल.